महिन्यातून एकदा तरी घरात आधीपासूनच चर्चा सुरू व्हायची. उद्या रॉकेल येणारे, लवकर जाऊन लाईन लावायला पाहिजे. सकाळी अजून नीट उजाडायच्या आधीच आपण डब्बा घेऊन धावत जायचो. रस्त्यावर आधीच मोठी लाईन लागलेली असायची. कोणाच्या हातात डबे, कोणाच्या हातात कॅन आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, आज मिळेल ना? लाईनमध्ये उभ्या असलेल्या बायका तर एकदम रंगात यायच्या. रॉकोलवाला उशीर झाला की लगेच सुरुवात, हा अजून आला नाही, रोजचंच झालंय आता, आपल्याला कामधंदा नाही का घरी? असं म्हणत म्हणत थोड्याच वेळात शिव्यांची सरबत्ती सुरू व्हायची. आपण आपण तर आपला डब्बा लाईनमध्ये ठेवून जरा येतो म्हणून तिघे मित्र चक्क पळ काढायचो सरळ दुकानाकडे. 1 रुपयाच्या त्या फुकण्या गप्पा मारत हसत खेळत खायला बसायचो. त्या फुकण्यांचा स्वाद तर अजूनही आठवतो. परत लाईनमध्ये आलो की बायका अजूनही भांडतच असायच्या, तू मध्ये कशी आलीस, मी आधीपासून उभी आहे. आणि आपण मात्र शांतपणे आपला डब्बा पकडून उभं राहायचो, जणू काही आपण कुठे गेलोच नव्हतो. होती आज सगळं सहज मिळतं, पण त्या लाईन मधले क्षण, ती भांडणं आणि मित्रांसोबतची ती 1 रुपयाची मजा, ही आठवण मात्र कायम मनात ताजीच राहते. तुम्ही सुद्धा असे रॉकेलच्या लाईनमध्ये उभे राहिला आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले पेज फॉलो करा.